नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी राणी शिंदे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. स्वामी महाराजांचे चरणी वंदन करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, चैत्र नवरात्र म्हणजे गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत जे 9 दिवस असतात त्याला चैत्र नवरात्र म्हणतात. तर या चैत्र नवरात्रामध्ये या 9 दिवसामध्ये रामरक्षा स्तोत्र हे सिद्ध केलं जातं. कसं सिद्ध करायचं आणि रामरक्षा स्तोत्राचं महत्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर बघा, रामरक्षा स्तोत्राचं खूप जास्त महत्व आहे, कारण रामरक्षा स्तोत्र हे स्वतः भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नामध्ये जाऊन हे स्तोत्र सांगितलेलं आहे. आणि जशी बुधकौशिक ऋषींना जाग आली तसं जसंच्या तसं स्तोत्र बुधकौशिक ऋषींनी लिहून काढलं. ते स्तोत्र म्हणजेच रामरक्षा स्तोत्र. अतिशय प्रभावशाली असं हे रामरक्षा स्तोत्र आहे. बघा, खूप प्रभावशाली स्तोत्र आहे. आणि कुठलेही स्तोत्र मंत्र आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा जर ते सिद्ध झालेले असतील तर त्याचा जो अनुभव म्हणा किंवा त्याची जी प्रचिती असते ती आपल्याला खूप लवकर येत असते. बघा, ठीक आहे, गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत आपल्याला श्री रामरक्षा स्तोत्र हे 12 वेळा वाचन करायचं असतं. 12 वेळा याचं पठण करायचं असतं. कशी करायची? देवघरासमोर आसन वगैरे टाकून बसायचं. वेळ ही एकच निवडायची. कुठलीही सेवा करताना वेळ शक्यतो एकच ठेवायची. रामरक्षा स्तोत्र आपण चैत्र नवरात्र म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरुवात करायची. देवघरासमोर बसायचं, आसन वगैरे टाकून घ्यायचं, देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आणि श्री रामरक्षा स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे, श्री गणेशाय नमः अश्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य इथून सुरुवात करून राम नाम वरानने इथपर्यंत म्हणून इति श्री बुधकौशिक न म्हणता परत चरितम रघुनाथस्य इथून सुरुवात करून रामनाम वरानने इथपर्यंत म्हणायचं आहे व पुन्हा चरितम रघुनाथस्य इथून सुरुवात करायची. अशा पद्धतीने आपल्याला 12 वेळा रामरक्षा स्तोत्र बोलायचं. 12व्या वेळेला आपल्याला श्री बुधकौशिक विरचितम श्री रामरक्षा स्तोत्रम संपूर्णम असं बोलायचं आहे. इतर दिवशी आपण एक वेळा जरी रामरक्षा स्तोत्र बोललं तरी त्याची छान प्रचिती, छान अनुभव आपल्याला येत असतो. आपल्या घरामध्ये जर 10 वर्षापेक्षा मोठ्या मुली असतील तर आवर्जून आपण आपल्या मुलींना हे रामरक्षा स्तोत्र वाचायला लावायचे. आता चैत्र नवरात्रीमध्ये आपण हे रोजचं 12 वेळा म्हणजे 9 दिवस रोज 12 वेळा हे आपण आपल्या मुलींना वाचायला सांगायचं. आणि त्याच्यानंतर आवर्जून एक वेळा आपल्याला हे स्तोत्र आपण स्वतः पण वाचायचं वेळ असेल तर, किंवा मग आपल्या मुलींना आवर्जून आपण हे स्तोत्र वाचायला सांगायचं. बघा, जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटं लागतात. सुरुवातीला वाचताना असं वाटतं की थोडंसं अवघड आहे संस्कृत असल्यामुळे, पण नंतर आपण वाचून एकदा प्रॅक्टिस होऊन गेली की मग आपल्याला ते अगदी सोपं वाटून जातं. आपण आपल्या मुलींना आवर्जून हे स्तोत्र वाचायला सांगायचे. जेव्हा आपण रामरक्षा स्तोत्र वाचत असतो तेव्हा आपल्या पूर्ण शरीराभोवती प्रभू श्री रामांचं कवच निर्माण होत असतं. बघा, आपल्या घरामध्ये जर कुणी चिडचिड करत असतील व्यक्ती, किंवा मग लहान मुलं सारखंच रडणं, किरकिर वगैरे रडणं, किरकिर त्यांची चालू असेल, किंवा मग आपलं पण काय होतं, कधी कधी आपली खूप चिडचिड होऊन जाते, म्हणजे महिला माता भगिनींची खूप चिडचिड होऊन जाते, तेव्हा किंवा मग घरामध्ये जर एखादी व्यक्ती सारखी जर आजारी पडत असेल किंवा चिडचिड करत असेल, लहान मुलं हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील, तर मग आपण काय करायचं, लहान मुलांच्या असं डोक्यावर, उजवा हात डोक्यावर ठेवायचा, किंवा मग त्यांना स्वतः त्यांनी ठेवला तरी सुद्धा चालेल. लहान असतील तर मग आपण आपला उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवायचा आणि रामरक्षा स्तोत्र हे पठण करायचं. स्तोत्र वाचत असताना मुलांना त्यांचा उजवा हात हा त्यांच्या डोक्यावर असं ठेवायला सांगायचा. किंवा मग जर आरोग्याचा काही प्रश्न असेल तर मग असं नाडीवर सुद्धा आपण ठेवायला सांगायचं. महिला असतील तर मग ह्या डाव्या हाताच्या जिथे नाडी म्हणजे जिथे आपले ठोके पडतात तिथे या मधल्या 3 बोटांनी अशी नाडी पकडून धरायची जोपर्यंत आपण स्तोत्र बोलतोय तोपर्यंत. आणि म्हणजे पुरुष असतील, मुलं असतील तर मग उजव्या हातावर आपण ही सेवा घ्यायची आहे. उजव्या हाताला डाव्या हाताच्या मधल्या 3 बोटांनी जिथे नाडी म्हणजे जिथे ठोके पडतात तिथे आपल्याला जोपर्यंत आपण स्तोत्र बोलतोय तोपर्यंत असं पकडून ठेवायचं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त
आपण रामरक्षा स्तोत्राचं तीर्थ सुद्धा बनवू शकता बघा. तर तीर्थ कसं बनवायचं, एक तांब्या घ्यायचा, पेला घ्यायचा, तांब्या चालेल, पेला पण चालेल, त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि आपण जोपर्यंत स्तोत्र बोलतोय तोपर्यंत पेला किंवा तांब्या आपण पाणी घेतलेला एखाद्या पाटावर वगैरे ठेवायचा आणि हा जो आपला उजवा हात आहे तो उजव्या हाताने ते असं झाकून ठेवायचा आणि जोपर्यंत आपण स्तोत्र बोलतोय तोपर्यंत आपण झाकून ठेवायचा. मग स्तोत्र आपण 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, जेवढं आपल्याला आपल्या इच्छेनुसार आपण कितीही वेळा हे स्तोत्र बोलू शकता. रामरक्षा स्तोत्र हे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे बघा. जेव्हा रामरक्षा स्तोत्र आपण बोलत असतो तेव्हा प्रभू श्री रामांचं कवच आपल्या भोवती तयार होत असतं. याचे खूप सुंदर अनुभव येतात आणि आपली मुली असतील आणि लहान मुलं सुद्धा असतील तर आपण आवर्जून आपल्या लहान मुलांना, मुलींना हे स्तोत्र वाचण्याची सवय लावायची आहे आणि आपण त्यांच्याकडून हे स्तोत्र पठण करून घ्यायचे. रामरक्षा स्तोत्रामध्ये खूप वेळा राम हा शब्द आलेला आहे आणि राम शब्दाचं महत्व काय आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. राम नामाने नष्ट झाले नाही असे पाप नाही, राम नामाने नष्ट झाले नाही असे पाप नाही, राम नामाने तरला नाही असा पापी नाही. राम नावाचं खूप महत्व आहे. राम नाम म्हणजे ज्यांच्या नावाने संपूर्ण मानवजातीचा उद्धार होतो असे प्रभू श्री रामांचं हे रामरक्षा स्तोत्र आहे. आपण आवर्जून ही सेवा करावी आणि सेवा करताना नियम काहीच नाही येतं. आपण चैत्र नवरात्रामध्ये जर ही सेवा करताय, इतर वेळी जर आपल्याला वाचन करायचं असेल तर त्याचे काही नियम नाही येतं, पण चैत्र नवरात्रामध्ये आवर्जून आपण ही सेवा करावी. 9 दिवस नावर आपण जेव्हा बसू तेव्हा सेवेला सुरुवात करण्याआधी आपण एकदा प्रभू श्री रामांचं असं मनोमन स्मरण करायचं आणि त्याचबरोबर प्रभू मारुती रायांचं सुद्धा आपण एक वेळा स्मरण करायचं आणि मग आपण ह्या सेवेला सुरुवात करायची. रामरक्षा स्तोत्राचे खूप अनुभव मी ऐकले येतं आणि खूप प्रभावी असं हे रामरक्षा स्तोत्र आहे बघा. पण एक अनुभव मी शेअर करते आपल्यासोबत रामरक्षा स्तोत्राचा. तर एक दादा होते आणि त्यांना काय झालं, अचानकच 7-8च्या दरम्यान त्यांना ते जेवण करत होते, हातामध्ये डिश घेऊन ते खात होते काहीतरी आणि अचानकच त्यांच्या हातामधून ती जी डिश आहे ती अशी घसरली, खाली गेली. म्हणजे अगदीच थोड्या वेळामध्ये त्यांच्या एका बाजूला असं बाजू अशी वाकडी व्हायला लागली, चेहरा पण त्यांचा वाकडा व्हायला लागला, तोंड पण वाकडं व्हायला लागलं. म्हणजेच त्यांना पॅरालिसिसचा झटका आला आणि तेव्हा त्यांनी काय केलं, गावी राहत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटल वगैरे लांब होतं, ते लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नव्हते. तर त्यांनी एका ताईंना कॉल करून विचारलं की म्हणजे काय करायला पाहिजे, की आता हॉस्पिटलची सकाळपर्यंत वाट बघायची, तर मग आपण काय करायला पाहिजे. तर तेव्हा त्या दादांनी सांगितलं की तुम्ही रामरक्षा स्तोत्राचं पठण करा. आणि त्या ताईंनी काय केलं, त्यांच्या मिस्टरांना अटॅक आला होता तर त्या दोघांनी पण काय केलं, त्यांना जमेल तसं त्यांनी रामरक्षा स्तोत्र पठण केलं आणि ताईंनी सुद्धा रामरक्षा स्तोत्र पठण केलं. म्हणजे त्यांच्या नाडीवर म्हणा किंवा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणा किंवा त्यांना रामरक्षा स्तोत्राचं तीर्थ दिले, असे त्यांनी जवळजवळ 111 पाठ केले. आणि खरंच आश्चर्य असं झालं की दुसऱ्या दिवशी ते डॉक्टरकडे तर गेले, पण त्यांचं जे बाजू, हात, चेहरा वगैरे, तोंड असं जे काही वाकडं झालेलं होतं तर ते रामरक्षा स्तोत्राच्या प्रभावाने त्यांचं ते सरळ झालं होतं बघा. तर डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्य केलं की खरंच असं होऊ शकतं आणि खरंच असं होऊ शकतं. रामरक्षा स्तोत्र हे खूप प्रभावी आहे. तर नक्कीच आपला आपला जर असा याच्या संदर्भात जर काही प्रश्न असेल तरी आपण ही सेवा करा आणि जर प्रश्न नसेल तरी सुद्धा आपण ही सेवा करा. खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.